हाय हॅलो नमस्कार. मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन कटिंग आणि स्टिचिंगबद्दल. तर इथे मी स्लीव्सची डिझाईन घेऊन आलेली आहे. तर इथे जो फॅब्रिक घेतलेला आहे मी तो 8 इंचचा घेतला आहे आणि 2 स्लीव्ज आपली नॉर्मल पद्धतीत कट करून घेतली आणि इथे स्लीव्सची खालच्या साईडला जेवढा कापड पुरेल असा कापड घेतला आहे आणि हाईटमध्ये 4 इंचचा असा कापड घेतलेला आहे. तर इथे आपण स्लीव्स तुम्ही बघू शकता, मी 9.5ची ठेवलेली आहे आणि 2 इंच त्यामध्ये खालच्या साईडला वाढणार आहे. तर इथे सगळ्यात आधी आपण जो एक्स्ट्रा हा फॅब्रिक घेतलेला आहे आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे. सगळ्यात आधी आपल्याला इथे स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची. ज्या ओपन साईड आहेत त्या साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने शिलाई मारून घेतल्यानंतर त्याला आपण उलट करून घेणार आहे मी. कापड उलटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता दोघी कॉर्नर एकमेकांना व्यवस्थित लावायचे आणि अशा पद्धतीमध्ये आपल्याला आकार काढून घ्यायचा आहे. या पद्धतीत आकार काढून घेतल्यानंतर आता आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची. तुम्ही बघू शकता एक कॉर्नर पासून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. याच प्रकारे दुसरी सुद्धा पट्टी आपल्याला रेडी करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीत सोपी पद्धतीत असा कॉर्नर काढून घ्यायचा. तर इथे 7 इंचची पट्टी रेडी झालेली आहे. तर इथे मी अर्धा इंच कट करून घेतली. 6.5 इंचची पट्टी रेडी ठेवली आहे. त्यानंतर इथे जो एक्स्ट्रा आपण फॅब्रिक घेतलेला होता 4 इंच, याचा मी सेंटर काढून घेते आणि अशा पद्धतीने आपण बनवलेली पट्टी त्यावर ठेवायची आणि आपल्याला इथे स्लीव्ज सेंटर पॉईंटशी मिळवत आपल्याला स्लीव्ज ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे एक शिलाई मारून घ्यायची. इथे मी स्लीव्जला पूर्ण शिलाई मारून घेतली. यानंतर आपल्याला मागच्या साईडचा जो फॅब्रिक आहे हा पुढच्या साईडला टर्न करायचा आहे. तुम्हाला जर माझे चॅनल आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने आधी एक प्रेस स्टिच मारून घ्यायची. तर मी इथे पूर्ण दाब शिलाई मारून घेते. दाब शिलाई मारून झाल्यानंतर व्यवस्थित कापड असा फिनिशिंगमध्ये वरच्या साईडला फोल्ड होतो. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. एक फोल्ड मी इथे मारून घेणार आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे आधी सेंटर पॉईंटवर आपण आपला जे डिझाईन बनवली होती ते व्यवस्थित लावून घेऊ आणि इथे एक फोल्ड करून घेतल्यानंतर मी इथे शिलाई मारून घेते. खूप सोपी अशी स्लीव्सची डिझाईन आहे. तुम्हाला प्रत्येक ऑफिशियल जे ड्रेसेस असतात, ऑफिशियल जे कुर्तीज असतात त्यावर खूप व्यवस्थित अशी जाईल. तर नक्की ही स्लीव्स ट्राय करा आणि याच्या टॉपचा फुल व्हिडिओ, कॉलरवाल्या टॉपचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने आपली स्लीव्ज रेडी आहे. इथे आपल्याला व्यवस्थित सेंटरला ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर इथे आपल्याला एक लॉक स्टिच मारून घ्यायची आहे. इथे मी लॉक स्टिच मारून घेतली आहे. यानंतर तुम्हाला हवा असेल ते शोचं तुम्ही इथे बटन यूज करू शकता.
तर अशा पद्धतीने मी स्लीव्ज रेडी करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता स्लीव्सची फिनिशिंग किती व्यवस्थित आलेली आहे. जर तुम्हाला सांगितलेलं समजत असेल आणि तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे दोघीसुद्धा स्लीव्ज मी व्यवस्थित अशा रेडी करून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी ही स्लीव्ज दिसते.